मित्रांनो, जय शिवराय. आपण टाकळी भानमध्ये आहे. श्रीरामपूर तालुका या तालुक्यात असणारा टाकळी भान. याच्या अगोदर पण या गोठ्यावरती येऊन गेलेलो आहे. एक मुलाखत केली होती. रुद्रा लाडाचं पाखरू या टीमचं, रुद्राची मोठी टीम आहे, आपण वेळोवेळी दाखवतो. पण या रुद्राकडे येण्याचं कारण एक वेगळं आहे. नुकतंच एक 4-5 दिवसापूर्वी मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये रुद्रा आणि वेगाचा शेवट, ज्या सर्जाच्या गाळ्यात प्रत्येक बैलगाडा मालकाची इच्छा असते की आपला बैल त्या बैलाच्या गाळ्यात पळायला पाहिजे, आणि त्याच सर्जाच्या गाळ्यात पळाला हा रुद्रा. कमी वेळेत आणि कमी वयात हे कुठंतरी नियोजन साध्य झालं आणि या मालकाचं एक स्वप्न ते पूर्ण झालं असं म्हणावं लागेल. आणि सर्जाच्या गाळ्यात रुद्रा पळाला. सगळ्या गोष्टी विचारू, कारण चांगली गती सध्या रुद्रा लावतोय. या, नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? भरपूर बैलांमध्ये पळाले. घेतल्यापासून किती मैदान झाले रुद्राचे? घेतल्यापासून तसे 30-35 झाले. 30-35. पण या 30-35 मैदानामधला हा जो आत्ताचा गुलाल आहे तो एक वेगळा अनुभव आहे. हो. आणि अपेक्षा होती का सर्जाच्या काळात पळू शकतो रुद्रा? अपेक्षा होती, पण एवढं लवकर पळण्याची अपेक्षा नव्हती. हां. पण एक स्वप्न पूर्ण झालं असं म्हणावं लागेल. हो. आणि ज्याच्यासाठी आता मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही वासरू चांगलं घडवलं, जर वेळेवर किंमत चांगली आली तर वासरू देऊन टाका. पण तुम्ही एक त्या ठिकाणी तुमचं मत व्यक्त केलं की आमची जी टीम आहे, हा तुमचा जो ग्रुप आहे, काय नावाने ग्रुप आहे? रुद्रा ग्रुप. रुद्रा ग्रुप. तर ह्या ग्रुपच्या कुठेतरी एक असं म्हणता येईल त्यांची आवड आहे आणि त्यांचे कुठेतरी स्वप्न किंवा नियोजन ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी रुद्रा तुमच्याकडे तसाच ठेवला आणि विक्री केला नाही. हो. आणि त्या गोष्टी रुद्रा तुम्हाला मिळवून देतोय, बरोबर आहे? हो. कसं नियोजन लागलं थोडक्यात सांगा. बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या आहे, पण सर्जाचं आणि रुद्राचं कसं नियोजन लागलं? सर्जाचं नियोजन असं लागलं का त्या दिवशी याने गुलाल केला मांजरीला, तर ते बघून आपले शंभू दादांनी आपले नियोजन करते यांना फोन केला. बर. तर मग ते त्यांचं बोलणं झालं. त्यांनी विश्वास दाखवला रुद्रावर. बर. एका शब्दात पायऱ्या झाला आणि गुलाल पण झाला. सर्जा तेच सांगितलं की सर्जाच्या गळ्यात पळायची प्रत्येकाची स्वप्न राहतात आणि वेळ काळ बघून ते अभिजित भाई पूर्ण करता देखील. पण तुमच्या रुद्राला खूप लवकर चान्स मिळाला. आता त्याच्या पळण्यावर त्यांनी धमक दाखवून दिली. त्याच्याकडे आहे ते त्याच्या पळण्यावर साध्य केलं. कशी गाडी पळाली त्या दिवशी? कुठलं मैदान होतं थोडक्यात ते सांगा. ते वडूजचं मैदान होतं. वडूजचा. हो. गाडी कशी पळाली? गाडी 1 नंबर पळाली. आणि कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती? 65 मध्ये पळाली. 4थ्या नंबर. 65 मध्ये? हो. बर. म्हणजे 65 गट तुमचा होता म्हटल्यावर भरपूर तिथं बैल उतरलेले होते. हो. 75 गट पळाले. बर. आणि सेमीला कितव्या तासावर गाडी? कितव्या सेमी? 4 नंबर तास. 1 नंबर सेमी 4 नंबर तास. आणि फायनलला कितव्या तास? फायनलला कड लागली होती. कितवा नंबर? रुद्रा कडेला लागला होता. कड लागली होती तर रुद्रा आम्ही उजवीने झोपला. बर. राहुल भाऊ पण आहे, त्यांच्याशी बोलूया. सगळ्यांना थोडा थोडा चान्स देऊ, कारण रुद्रा ज्या पद्धतीने पळतोय आणि मागे पण आपण मैदानात, माझ्या मते त्या दिवशी मांजरीच्या मैदानात आपण मुलाखत घेतली. आणि चांगलं पळणारं वासरू असलं तर त्याला चर्चेत आणणं आपलं काम आहे. तसा रुद्रा चर्चेत आलेला आहे आणि त्याच्या पळायच्या जोरावर तो स्वतःला सिद्ध करतोय. राहुल भाई, काय सांगाल? काय, रुद्रा 2-3 मैदानं जरा बॅड पॅच चालू होता. तर मांजरीच्या मैदानाच्या अगोदर आम्हाला बरीचशी म्हणजे पायऱ्यांना अडचण आली. त्यानंतर मांजरीला आमच्या घाटामध्ये असं म्हणजे जवळच्या लोकांकडून आम्हाला ऐकायला भेटलं की रुद्रा 2 मैदानं जरासं हे झाला किंवा बॅड पॅचला आला. तर आमच्या घाटामध्ये त्याच्या अगोदर गाड्या पण झुपत नव्हत्या. 1 किंवा 2 अशा गाड्या राहायच्या. तर म्हणजे रुद्रा ज्या गटात राहिला त्या गटात गाड्या झोपायला हरकत करायची. तर आम्हाला त्या मैदानामध्ये आमच्या गटामध्ये पूर्ण 9 गाड्या पळाल्या. म्हणजे रुद्रा तास पलटी करतो किंवा रुद्रा कमी झाला अशा अडचणी थोड्या त्या मैदानात आम्हाला कानावर आल्या. मग काय, तिथं त्या मांजरीच्या मैदानात त्याच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण केली होती. तर त्यांनी दाखवून दिलं
रुद्रा काय आणि सिद्ध करून दाखवलं. मग ज्या लोकांनी विरोध केला त्याच लोकांच्या गटात योग जुळून आला. योग जुळून आला आणि ते त्यांच्याच गटात आमची गाडी पळाली बर. आणि सिमीलाही त्यांच्याच गटात कडेनं सिमी पास केला. कडाने. हां, बर. आता काय होतं, बैल कमी झाला की त्याला ट्रोल करणं, मालकाला ट्रोल ट्रोल करण्याचं करणं, काम या किंवा गोष्टीला सामोरं जातं. पण या संघर्षातून बाहेर निघणं हे आपलं काम आहे. आणि तुमची ती सगळी टीम, मी प्रत्येक वेळेस सांगतो की टीम वर्क, तुमची ती टीम हे कुठेतरी साध्य करतं. प्रत्येक मैदानात रुद्राला गुलाला ठेवण्याचं काम करते. पण इतक्या मोठ्या मैदानात आणि इतक्या मोठ्या पायऱ्यात पळणं हे नियोजन हे टॉप क्लास झालं असं म्हणता येईल. बरोबर. आणि सर्जा काय म्हणजे किती दिवस अगोदर पायरा झाला होता सर्जा? सर्जाचा आमचा मांजरीला गुलाल झाला, त्यानंतर 2 दिवसांनी आमचा पायरा झाला. शंभू दादाचा आम्हाला फोन आला होता की असं वडूजला मैदान आहे, आपल्याला तिथं पळायचं आहे सर्जा आणि रुद्रा. तर आम्ही त्यांना हो म्हणून सांगितलं. एका शब्दावर पायरा होऊन गेला. पायरा झाला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी इथून निघून गेलो. मग मुक्कामी गेलेत तिथं? हा, मुक्कामी गेलो त्यांच्याच गोट्यावर. पण एक आनंद होता सगळ्या हो, टीमचा. आनंद खूप मोठा होता की आम्ही हे असे मोठे मोठे बैल बघून आम्ही क्षेत्रात उतरलो होतो आणि खूप लवकर आमचं स्वप्न रुद्राने पूर्ण केलं आणि आम्ही त्यांच्या गाड्यात मागच्या वेळेस कोणी मुलाखतीत सांगितलं होतं की कोणाच तरी मथुरच्या का बकासूरच्या गाड्यात पळायचं. बकासूर, मथुर, सर्जा यांना बघून आम्ही बैलगाडी क्षेत्रात उतरलो होतो आणि खूप लवकर आम्हाला रुद्राने ते त्यांच्या गाड्यात पळण्याची संधी किंवा आम्हाला त्यांच्यासोबत पळवलं बा असं. नक्कीच. रुद्राचं माप जर बघितलं तर आता दुसरा आहे. हा, दुसरा आहे आता. हा, आणि माप जर बघितलं तर एक चांगलं माप आहे. खिल्लार, धनगरी खिल्लारमध्ये बैल येतो. हो. आणि चांगलं पळणारं वस्तू तुमच्याकडे लागलेली. काय नेमकं कारण बरं? काय होतं, बैल पळतोय पण त्याच्या यशामागचं कारण तुमची टीम जरी असली तर गोठ्यावरचं नियोजन असेल, त्याची सराव असेल किंवा त्याला व्यायाम असेल, त्याची खानपिन असेल, ह्या सगळ्या गोष्टीला पण महत्त्व असतं. बरोबर. तर काय नेमकं टार्गेट? नाही, त्याचं सगळं वेळोवेळी चालू, व्यवस्थित सगळं. त्याचा फेरा असेल किंवा त्याची हलचकरी, त्याचं खुराक, त्याच्याकडे प्रॉपर लक्ष आहे सगळ्यांचं. त्यामुळे हे सगळं साध्य होतं. मला एक प्रश्न विचारायचा, ही सगळी तुमची जी टीम आहे, ही मित्रमंडळ आहे, हो. किती लोक, किती सगळे? आमची टीम भरपूर मोठी आहे. आता तशी काही आली नाही कारण असतं. आता 20-30-35 जणांची आमची टीम आहे. सगळ्याच्या विचाराने हा सगळं होतं. बरं. आता रुद्रा जर बघितलं तर रुद्रा एकाच मालकाचा असेल. हा, एकाच मालकाचा. पण असं तू म्हणत नाही की माझा रुद्रा आहे म्हणून. आम्ही सगळं आमचा रुद्रा म्हणून आम्ही त्याच्यासोबत असतो. पण कोणालाही काही फायदा नाही. नाही, फायदा नाही कोणाला काही. मन समाधान. हा, मन समाधान किंवा एक नाद आहे, त्यासाठी चाललेलं आहे सगळं. पण याच्यामुळे निर्व्यसनी राहता. हा, निर्व्यसनी असं म्हणता येईल. आता तुम्ही सगळे जर बघितले ते एक वेगळ्या फिटनेसचे पोर आहे. आता ते तसं जर म्हणलं तर आम्ही व्यसनापासून थोडी लांबच. आम्ही स्पोर्ट प्लेअर होतो सगळे, म्हणजे आहे आत्ता पण सगळे कबड्डी वगैरे खेळत होते. त्यामुळे व्यसनाचं काही आमचा आणि त्याचा काही संबंध नाही असं. त्या गोष्टी दिसून येतात. आणि बैलगाडा क्षेत्र एकमेव खेळ असा आहे की तो व्यसनापासून दूर ठेवतो. हो, बरोबर. आणि ह्या बैलगाडा शर्यत हा नादच असा आहे की त्या व्यसनापर्यंत माणूस जातच नाही. वेळच नाही त्याच्याकडे वळण्यासाठी. हा, नक्कीच. याला काय खाऊ घालताय सध्या रुद्राला? रुद्राला तसं खिल्लार खाद्य चालू आहे. खिल्लार चालू आहे? हा, खिल्लार चालू आहे ना. आपलं घरचं खाद्य चालू आहे त्याला, म्हणजे भरडा वगैरे. बाकी जास्त जोर तर खिल्लारवर आहे आमचं. हां हां. खिल्लार किती दिवसापासून चालू आहे? खिल्लार आम्ही जानेवारी महिन्यात चालू केलं होतं त्याला. आता खिल्लारचं मी ना एक बरेचसे व्हिडिओ केले याच्या अगोदर, त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारतोय. कारण लोकांना ट्रस्ट गरजेचं आहे. आणि रुद्राला तुम्ही चालू केलेलं आहे ते का तुम्हाला काही पेड तर नसेल, म्हणजे कोणी खाद्य बळजबरी तर केलं नसेल? नाही, बळजबरी नाही केलं. आम्ही स्वतः आणलं होतं आणि आम्ही बघितलं होतं, लोकांकडून ऐकलं होतं की खिल्लारचा रिझल्ट खूप चांगला आहे. आम्ही 5 महिन्यापासून वापरतोय, तर त्याचा रिझल्ट पण आम्हाला देतोय. जाईन त्या मैदानात गुलालासाठी पात्र असतो. आणि ते आम्ही साईनाथ पळसकर यांच्याकडून गुणी घेतली होती पहिली एक. तर त्या गुणीचा आम्हाला खूप म्हणजे असा रिझल्ट आला 1 महिन्यामध्येच. त्याचा बॉडीकडे पण आणि खूप चांगल्या पद्धतीने 2-3 मैदानाला त्याचा रिझल्ट भेटला म्हणून आम्ही ते कंटिन्यू ठेवलं. आता बैल याच्या अगोदर पळत होता, पण खिल्लारमुळे किती पळण्यात बदल घडला? नाही, खिल्लारमुळे त्याच्या पळण्यात पण खूप बदल झाला आणि त्याच्या शरीरात पण चांगला बदल झाला. शरीरात काय फरक जाणवतो? थोडा शरीरात म्हणजे तो भरपूर काही असा दाखवा पलीकडं. तब्येतीला असा उघडा होता मागून, आणि त्याचे पाठीमागून मांड्या वगैरे, छाती बिती पण एकदम अशी. आता हे किती महिन्याचं वासरू आहे? तसं जर म्हणलं तर आता 2.5 वर्षाचा झाला. 2.5 वर्षाचा झाला. 2.5 वर्ष कंप्लीट. एक पप्पू हवालदार आहे सिल्लोडच्या अंबाईचे, त्यांचा टायगर पळतोय. त्या टायगरच्या अंगावरती आता मी परवा एक मुलाखत केली, त्याला मार लागला. तर त्या टायगरच्या अंगावरती ज्या पद्धतीने पैलवानाच्या अंगावर कट्स असतात
तशा पद्धतीने या रुद्राच्या अंगावरती. आता म्हणजे इफेक्ट जाणवतोय त्याचा बऱ्यापैकी पडतायत त्याच्या मांड्याला, छातीला. अजून पण बरेचसे बदल झालेले आहे रुद्रामध्ये. काय काय जाणवतं बरं? जिथे बऱ्यापैकी भरलेला आहे. पहिला उघडा होता, म्हणजे आम्हाला बरेचसे लोक सांगायचे की हे चालू करा, ते चालू करा. आम्ही बरेचसे ट्राय केलं, पण आम्हाला त्याचा काही फरक पडला नाही. आम्हाला शेवटी खिल्लार आम्ही 4-5 महिन्यापासून रेग्युलर आहे, तर आम्हाला बऱ्यापैकी त्याचा फरक पडला. मग खिल्लारचं खाद्य दाखवा, थोडं खाद्य पण दाखवा, कारण खिल्लार आजकाल डुप्लिकेट कंपन्या भरपूर आहे. हो. आणि एक जे ओरिजिनल कंपनीचं खिल्लार खाद्य हे बैलगाडा मालकांना उपलब्ध होतं बऱ्याच ठिकाणी. आता याच्यात ही ड्रायफ्रूट पण खाऊ घातला. हो, ड्रायफ्रूट पण चालू आहे त्याला. ड्रायफ्रूट पण दाखवा. याच्यात कसा रिझल्ट भेटला? याच्यातही खूप चांगला आहे. याच्यात हे मिक्स करून खाऊ घातलं का? त्यातच खिल्लारमध्ये मिक्स करून टाकतो. 100 ग्रॅम रोज थोडा भरडा सकाळी हातात आणि घ्या. संध्याकाळी. भरडा हातात घ्या, थोडा भरडा हातात दाखवा. हा जो भरडा आहे ना, हा बारीक आहे आणि बऱ्याचशा खिल्लार नावाच्या कंपन्या, या डुप्लिकेट कंपन्या सध्या मार्केटला आहे. तर योग्य कंपनीचं खिल्लार खाद्य हे बैलगाडा मालकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यामुळं आपण ह्या गोण्या दाखवल्या आणि खिल्लार वेळोवेळी आपण याच्यासाठी दाखवतो की रिझल्ट येत आहे. हो. तर ते काय सांगाल खिल्लार खाद्याविषयी? खिल्लार मार्केटमध्ये खूप अशा डुप्लिकेट पण काही चालू आहे कंपनी. त्याचे पॅकिंग ही खिल्लारची ही ओरिजिनल पॅकिंग आहे, किंवा हे जे आहे याच्यावरचं लोबो किंवा जे चिन्ह वगैरे याच्यावरून खिल्लार खाद्य हेच आहे. आता हे उपलब्ध होतं का मग तुम्हाला? हो, आम्हाला संभाजीनगरला जावं लागतं. संभाजीनगरवरून खरेदी? संभाजीनगरवरून आणतो. बरं बरं, नक्कीच खिल्लार खाद्याचा रिझल्ट आहे. या बैलाजवळ रुद्रा शेठ, याला लाडाचं पाखरू म्हणता तुम्ही? हो, कारण सगळ्यांचा लाडाचा आहे, त्यामुळं सगळ्यांच्या लाडाचं आहे. लाडाचं पाखरू असं सगळेजण तर म्हणतात. बरं, तुमचं जे सोशल मीडियाचं काम बघतो कोण? कारण सोशल मीडियावर रुद्राची चर्चा भरपूर होती. लाडाचं पाखरू. आमचा रुद्रा जर सोशल मीडियावर झळकवला असेल, आमच्या गावातला आमचा टीम मेंबर एक रुद्रा बिट्टू जाधव आणि राहुल आयनूर म्हणून, तर आमच्या सोबतच असतं 2 जण कंटिन्यू. आता थोडी ओळख करून द्या ना, कोण कोण काय काय नाव आहे? तर हे सर्व आमचे टीम मेंबर आहे. कुलदीप परदेशी, विशाल चांडे, प्रदीप साध्ये, ऋषिकेश पवार, श्रीराम मैड. बरं, मोठी टीम आहे. हो. आणि आता आगामी नियोजन कसं असेल रुद्रा? आगामी नियोजन आमचं 22चं चालू आहे. जर आम्हाला अजून पायरा काय झालेला नाही, जर आम्हाला टॉप 10 मधला जर एखादा बैल किंवा नाशिकच्या मैदानात पळताना दिसू शकतो चांगला पायरा, जर चांगला पायरा जर झाला तर दिसू शकतो. पण एक जाता जाता मला सांगा, पायऱ्याला ज्यावेळेस अडचणी येत्या त्यावेळेस कसं सामोरं जाता तुम्ही? खूप अडचणी आहे पायऱ्याच्या. आता एवढा बैल पळून सुद्धा म्हणजे असे म्हणावं असे पायरे होत नाही, पण आता चाललंय बरोबर टीमच्या हिशोबाने होतंय. बरं, हे नियोजन सगळं ग्रुपला विचारून करता तुम्ही का वैयक्तिक 1-2 जण निर्णय घेता? मालक सुद्धा त्याचा कोणता डिसिजन घेत नाही. पूर्ण टीम मेंबरच संध्याकाळी गोठ्यावर येऊन ते सगळं नियोजन करतात. कुठल्या मैदानात पळवायचं, कुठल्या मैदानात कोणत्या बैलाचा फोन आला होता, कोणत्या मैदानात पळायचं, हे सगळं आमची टीम ठरवते आणि मग तो डिसिजन घेऊन समोरच्याला हो म्हणून सांगतो आम्ही आणि पुढचं पाऊल उचलतो. खिल्लार खाद्याच्या व्यतिरिक्त काय याला अजून देता तुम्ही? खिल्लार फक्त आमचं खिल्लारच चालू आहे आणि घरचा भाडा वगैरे चालू आहे. बाकी दूध वगैरे असं काहीच नाही खात. बरं, दूध द्यायलाही नको, खिल्लार खाद्य तुम्ही खाऊ घालताय त्याच्यातच एवढा रिझल्ट भेटतो. आणि प्रत्येक घटक हे बैलाला त्या ठिकाणी त्या खिल्लार खाद्यामार्फत लागू होता. त्याच्यामुळं मी तरी विनंती करतो की व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना पण की खिल्लार खाद्य अवश्य एकदा तरी बैलाला खाऊ घालून बघा. त्या पद्धतीने आज रुद्रा पळतोय. 5 महिन्यापूर्वीचा रुद्रा आणि आजचा रुद्रा याच्यात जमीन आसमानचा फरक. जमीन आसमानचा फरक आहे. जेव्हापासून खिल्लार चालू झालं तेव्हापासून आमचं बऱ्यापैकी गुलाल तुटलेलं नाही. एखाद्या मैदानात 19-20 किंवा काही अडचणीमुळे होतं, नाही तर बाकीच्या म्हणावं मैदानामध्ये असे गुलाल तुटलेला नाही. मैदान असो की आता गोठ्यावर दुसरी मुलाखत आहे, पण ही व्यक्ती प्रत्येक वेळेस का मित्रांनाच पुढं करते? नाही, आता त्याचं सगळं येतं आहे. या व्यक्तीला सगळं बोलता येतं, सगळं बोलता येतं, सगळं येतं, पण मग आता शेवटी मित्रांना टीमला पुढं करतो आणि तो नाही जास्त समोर येत. नक्कीच मित्रांची साथ आणि रुद्राचं यश हे दिसून येतं. नक्कीच चांगल्या पायऱ्यात तर नाशिकला पळवा. सगळ्यांना अपेक्षा राहतील. रुद्राला त्या ठिकाणी गुलालात ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. धन्यवाद.